A 30 mm diameter rod is bent up to form an offset link as shown in figure. If permissible tensile stress is 80 megapascal, determine the maximum value of P. Steel rod is given. It's bent up into पहिल्यांदा काय करा, गिवन डाटा लिहून घ्या. प्रॉब्लेममध्ये दिलेला आपल्याला काय दिलेलं आहे, 30 mm डायमीटर रॉड दिलेला आहे. त्याला आपण काय केलं, बेंट केलं. त्यानंतर काय, मॅक्सिमम परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस इन द रॉड इज गिवन 80 megapascal. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन हिअर डायमीटर ऑफ द रॉड, सपोज D is equal to 30 mm. Then permissible tensile stress means sigma max is given 80 megapascal. Megapascal means Newton per mm square. Here this distance is given, load P. We have to calculate the load, value of load P. This distance is given as 40 mm. So 40 mm. If due to this load, failure of the member occurs here. So eccentricity is equal to Ex is equal to this much amount of distance, 40 mm plus this distance, means a diameter divided by 2, means diameter 30 mm means 30 divided by 2, 15 mm. 40 plus 50 means Ex is equal to 55 mm. Ex is equal to 55 55 mm. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लोड P फाइंड आउट करायचा आहे. तर सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपला कन्सेप्ट काय आहे, डायरेक्ट टाइम बेंडिंग स्ट्रेसचा व्हेन मेंबर सब्जेक्टेड टू एन इसेंट्रिक लोड. आपण काय करतो, पहिल्यांदा काय करतो, सिग्मा ओ फाइंड आउट करून घेतो. काय तो डायरेक्ट लोड, डायरेक्ट स्ट्रेस P/A. आता सिग्मा बी फाइंड आउट करून घेतो. सिग्मा बी काय असतो, M डिवायडेड बाय झेड. आता इथं बघा, लोड कोणत्या ॲक्सिसला पॅरलल आहे, तर या ॲक्सिस, म्हणजे इथं लोड ॲक्ट झाल्यामुळे मेंबर कुठं फेल होणार आहे, इथं फेल होणार आहे या ॲक्सिसला. म्हणून आपण काय घेणार, इथं ZX घेणार आहे. X6 घेणार आहे. आणि फायनल आपल्याला काय गिवन आहे, सिग्मा मॅक्स काय आहे, सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. मीन्स हे पहिले आपल्याला ही टर्म फाइंड आउट करून घ्यावं लागेल. सिग्मा ओ P/A, सिग्मा बी Z/M/Z X6. M काय असतो, P × E. आता हा सेक्शन कसा आहे, सर्क्युलर सेक्शन आहे.
सेक्शन कसं आहे इथं दिलेलं आपल्याला सर्क्युलर सेक्शन आहे, म्हणून झेडची व्हॅल्यू काय येईल, झेडची व्हॅल्यू काय असते, झेड काय असतो आय एक्स एक्स डिवायडेड बाय वाय, आय एक्स एक्स डिवायडेड बाय वाय मॅक्स. तर सिम्पली आपण एक एक टर्म फाइंड आउट करून घेऊया. पहिले फाइंड आउट करू सिग्मा ओ. सिग्मा ओ काय असतो पी बाय ए. पी किती दिलेला आहे, पी कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, माहिती का तो, नाही माहिती, नाही माहिती म्हणून पीची व्हॅल्यू तशीच ठेवा. एरिया, एरिया काय असतो पाय बाय 4 डी स्क्वेअर, म्हणजे इथं काय येईल 4p डिवायडेड बाय पाय डी स्क्वेअर. कॅल्क्युलेट करून घ्या. 4 व्हॅल्यूज पुट करा, व्हॅल्यूज पुट करा इथं. 4 डिवायडेड बाय पाय किती, पाय इंटू डी. डी किती दिलेलं आपल्याला 30 mm स्क्वेअर, 30चा स्क्वेअर. ही व्हॅल्यू येते सिग्मा ओ इज इक्वल टू, सिग्मा ओ इज इक्वल टू, सिग्मा ओ इज इक्वल टू कॅल्क्युलेटर घ्या, तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. सिग्मा ओ इज इक्वल टू पुट करायचं 4 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये टाका 3.14, पायची व्हॅल्यू किती असते 3.14 मल्टिप्लाय बाय दिस 30 स्क्वेअर मीन्स 30 मल्टिप्लाय बाय 30 स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेट काय करा कंप्लीट करा. किती आली व्हॅल्यू, सिग्मा ओ इज इक्वल टू, सिग्मा ओ इज इक्वल टू 1.41 10 टू द पॉवर -3 न्यूटन पर mm स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय म्हणा 1 म्हणा. त्यानंतर सिग्मा बी फाइंड आउट करून घ्या. सिग्मा बी फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय लागेल यम. यम काय असतो पी, एम इज इक्वल सिग्मा बी इज इक्वल टू काय व्हॅल्यू आपली, सिग्मा बी इज इक्वल टू पी इंटू ई डिवायडेड बाय दिस झेड एक्स एक्स. सेपरेट कॅल्क्युलेट करून घ्या. आता इथं काय फाइंड आउट करून घ्या झेड एक्स एक्स. झेड म्हणजे काय सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस कशासाठी वापरतो आपण, मग स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी सेक्शन मॉड्युलस वापरतो. सेक्शन मॉड्युलस काय येतं आय एक्स एक्स डिवायडेड बाय काय येतं वाय मॅक्स. आय काय असतो आपला, आयची व्हॅल्यू किती असते, आयची व्हॅल्यू किती असते पाय बाय 64 डी टू द पॉवर 4. वाय मॅक्स काय इथं, वाय मॅक्स सर्कल आहे, त्यामुळे इथं काय येईल एम एस रॉड काय डायमीटर दिलेली त्याची, म्हणजे इथं d/2 मॅक्सिमम डिस्टन्स. वाय म्हणजे काय न्यूट्रल ॲक्सिसपासून एक्स्ट्रीम लेअरचं मॅक्सिमम डिस्टन्स. आपल्याला हा सेक्शन दिलेला आहे, इथं सेक्शन ए बी दिलेला आहे. त्यामुळे हा आपण न्यूट्रल ॲक्सिस कन्सिडर केला. इथून तर ह्या एक्स्ट्रीम लेअरचं काय घ्यायचं आहे आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे. किती डिस्टन्स येते d/2. म्हणजे हे काय येईल, काय व्हॅल्यू येते सेक्शन मॉड्युलसची, काय व्हॅल्यू येते सेक्शन मॉड्युलसची, तर मी इथं कॅल्क्युलेट करतो बघा. आपला सेक्शन मॉड्युलस येईन झेड एक्स एक्स इज इक्वल टू हे दोन याला डिवाइड होईल, म्हणजे किती येतील पाय बाय 32, डीला डी कॅन्सल होईल, पाय बाय 32 डी क्यूब. ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून द्या. डी किती आपला 30 mm, म्हणजे पाय बाय 32 आधी कॅल्क्युलेट करून घ्यायला लागलं करायचं असेल तर. व्हॅल्यू बघा इथं पाय बाय 32 इंटू 30चा क्यूब. कॅल्क्युलेट करा सेक्शन मॉड्युलस. ओके, सेक्शन मॉड्युलस कॅल्क्युलेट करून घ्या. सेक्शन मॉड्युलस बघा कॅल्क्युलेट कसं करायचं, 3.14 डिवायडेड बाय 32 ॲन्सर मल्टिप्लाय बाय दिस 30 क्यूब. किती येतो ॲन्सर येते फायनली 2.64 इंटू 10 टू द पॉवर 3 युनिट आहे त्याचं mm³. आपल्याला काय भेटलं सेक्शन मॉड्युलस भेटलं. त्यामुळे सेक्शन मॉड्युलस भेटलं आहे आपल्याला. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सिग्मा बी फाइंड आउट करायचं आहे. सिग्मा बी काय पी इंटू ई डिवायडेड बाय झेड एक्स एक्स. पी किती आता, पीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पी माहीत नाही म्हणून आपण पी जसं तसं लिहिला. ई माहिती आहे आपल्याला, ई किती दिलेला आहे 55 mm दिलेला आहे. 55 डिवायडेड बाय पी डिवायडेड बाय दिस ॲन्सर. बघा हे किती ॲन्सर सेक्शन मॉड्युलस आलेलं आहे 2.64 इंटू 10 टू द पॉवर 3.
मग काय करा, कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटरमध्ये फक्त करा 55 डिवायडेड बाय दिस ॲन्सर, तुमचा ॲन्सर येईल. मग आपला सेक्शन मॉड्यूल ॲन्सर याला बघा इथं सिग्मा बी इज इक्वल टू दिस 20.75 इंटू 10 to the power -3 टाइम्स पी, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. हे झालं इक्वेशन नंबर 2 झालं. आपलं आधी इक्वेशन नंबर हे 1 आलेलं आहे, इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 आपल्याला मॅक्सिमम काय दिलेलं आहे, स्ट्रेस गिवन आहे. सिग्मा ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून द्या, ह्या सिग्मा ओ आणि सिग्मा बी ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, इक्वेशन पुन्हा लिहितो लागलं तर मी, सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. सिग्मा ओची व्हॅल्यू बघा इथं काय आहे, इथं आलेली 1.41 इंटू 10 to the power -3 टाइम्स काय आलेलं आहे इथं, पी आलेला आहे. पी जसं तसं घेतलेलं आहे आपण, पी प्लस सिग्मा बीची व्हॅल्यू पुट करा. सिग्मा बीची व्हॅल्यू इथं आलेली आहे 20.75 इंटू 10 to the power -3 टाइम्स पी. पी थोडंसं खाली गेलं आहे त्यात. ओके, व्हॅल्यू सिग्मा मॅक्सची आपल्याला माहिती आहे किती आहे, इथं 80 दिलेलं आहे. 80 दिलेलं आहे आपल्याला, त्यामुळं डायरेक्टली इथं कॅल्क्युलेट करून घ्या किती येईल. तर इथं 1.41 प्लस 20.75 ॲन्सर मल्टिप्लाय बाय 10 to the power -3. हे किती येत आहे मग, 22.16 इंटू 10 to the power -3 टाइम्स पी. याने फक्त ह्या आन्सरने ह्या 80ला डिवाइड करा, 80 डिवायडेड बाय दिस आन्सर, 80 डिवायडेड बाय दिस आन्सर. सो व्हॅल्यू ऑफ पी कम्स, पी इज 3.61 kilonewton. मॅक्सिमम टेन्साईल स्ट्रेस किती आली व्हॅल्यू, 3.61 इंटू 10 to the power 3 न्यूटन मीन्स 3.61 किलो न्यूटन.